मीरा भाईंदरमध्ये लग्नाच्या नावाखाली थेट हनीमून ऑफर देत नवऱ्यांचीच लूट करणाऱ्या चोरट्या नवरीचा काश्मीरा पोलिसांनी शेवटी पर्दाफाश केला आहे। या भंडार प्रकरणात नवरीसोबत तिचा तथाकथित बापही अटकेत आहे। प्रकरण असं की लग्नाची इच्छा असलेल्या निरागस नवरदेवांना टार्गेट करून ही जोडी आधी लग्न जमवायची, थाटामाटात लग्न उरकायची आणि मग हनीमूनच्या रात्रीच घरातील दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन नवरी गायब। म्हणजेच नवरी पळाली नाही तर नवरीनेच घरातील सोनं चांदी महागडी वस्तू पळवल्या। काश्मीरा येथील एका इस्टेट एजंटला असंच लग्न करत तब्बल 5 लाखांचा चुना लावल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तपासात उघड झाले की ही नवरी 1-2 नव्हे तर तब्बल 5 नवरदेवांना असंच हनीमून गिफ्ट देऊन फरार झाली होती। शेवटी पोलिसांनी या बाप-लेकीच्या जोडीला बेड्या ठोकल्या। सध्या काश्मीरा पोलीस याबाबतचा तपास करत असून अजून किती जणांना या लग्न पॅकेजचा अनुभव मिळाला आहे याचा शोध घेतला जात आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सल्ला दिला आहे की लग्न ठरवताना फक्त फोटो पाहू नका, थोडी चौकशीही करा, नाहीतर हनीमून ऐवजी थेट पोलीस स्टेशन गाठावं लागू शकतं। जे महिला आरोपी आहे नेहा खंडेलवाल, वय 22 वर्ष, राहणार संगमनेर, अहिल्यानगर, त्या महिलेनी त्या मुलाशी लग्न केलं होतं। लग्न झाल्यानंतर 2 दिवसानंतर ही आरोपी महिला त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान गोष्टी असे 5 लाखाची रक्कम घेऊन ते पळालेली होती आणि त्यानंतर आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर काश्मीरा पोलीस स्टेशननी तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून आणि गोपनीय माहिती मिळवून आरोपी महिला व तिचे जे कथित वडील आहेत केसरीमल रांका, राहणार देवळाली, नाशिक, या दोघांना अटक केलेली आहे। महाराष्ट्रातल्या 5 ठिकाणी, त्याच्यामध्ये अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरवली, मुंबई, पाचोरा अशाच ठिकाणी त्यांनी जे मुलं आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे।